लॉंग वीकेंड मध्ये कुठे जाल प्रश्न पडतो नेहमी, मलाही पडतो. एक छोटीशी ट्रिप तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, ती म्हणजे वारंगलची ट्रिप. वारंगल किंवा वारंगळ म्हणा. हैदराबाद पासून पुढे 150 किलोमीटर वर आहे. पुण्यापासून 13 ते 14 तासाच्या ड्राईव्हवर आहे. जशी तुमची ड्राईव्ह करण्याची कॅपॅसिटी. 3 ते 4 दिवसाची छान ट्रिप होऊ शकते. प्लॅन कसा करावा? मार्ग आहे पुणे, सोलापूर, हैदराबाद, वारंगल. माझी CNG गाडी आहे. या मार्गामध्ये तुम्हाला खूप CNG पंप मिळत नाहीत. मी हैदराबाद किंवा तेलंगणा स्टेटमध्ये जाईपर्यंत. पण सुदैवाने सोलापूरच्या आसपास एखादा पंप आहे, योग्य वेळी तुम्हाला तो मिळतो. तुम्ही संध्याकाळी 8 वाजता पुण्यातून निघालात तर दुसऱ्या दिवशी सकाळी अंदाजे 11 ते 12 वाजता तुम्ही तुमच्या हॉटेलमध्ये पोहोचू शकाल. पहिल्या दिवशी तुम्ही वारंगल किल्ला बघा. वारंगल किल्ल्यामध्ये बरेच स्ट्रक्चर्स आहेत. हा मोठा परिसर आहे. तिथे कुश महल, एक शिळा पार्क, जिथे सगळे दगडाचे स्ट्रक्चर्स ज्यांना त्या एरियात सापडलेले ASIला, आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटला ते ठेवलेत व्यवस्थित मांडून, ते बघू शकता. लहान मुलांच्या बाजूला गार्डन आहे. एक शिळा लेक आहे आणि एक छोटीशी टेकडी आहे, एक शिळा गुट्टा म्हणून. त्या टेकडीवर एक बुरुज आहे आणि एक छोटं मंदिर आहे, पण मंदिरामध्ये देव नाही. हा सगळा परिसर किंवा हा सगळा भाग बघण्यासाठी तुम्हाला 2 ते 3 तास आरामात लागतात. त्यामुळे ज्या दिवशी पोचाल त्या दिवशीच्या सेकंड हाफमध्ये तुम्ही हा परिसर करा. मस्त उभ्या. थांबा थांबा थांबा. हा, आलो. मंदिराची नक्षीकाम खूप सुंदर आहे. इथे मला वाटतं गाभारा आतमध्ये अंधार दिसतोय, कळत नाही आहे. आम्ही राजस्थान ट्रिपमध्ये जो प्रयत्न केलेला तो इथे सुद्धा कंटिन्यू केला. तो म्हणजे राहण्यासाठी प्रायव्हेट हॉटेल न बघता त्या स्टेट टुरिझमचं, त्या राज्याच्या स्टेट टुरिझम डिपार्टमेंटचं हॉटेल बघायचं. राजस्थानमध्ये हा एक्सपिरियन्स थोडा मिक्स अँड मॅच होता. कुठे चांगला, कुठे थोडा ठीक. पण वारंगलमध्ये तुम्हाला चांगले हॉटेल्स मिळू शकतील स्टेट टुरिझमचे, आणि रेटही अगदी मॅनेजेबल आहेत, व्यवस्थित रेट आहेत. कमी रेट्समध्ये मी रेट इथे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक टाकून देईल, कारण सीझननुसार रेट्स बदलतात. त्यामुळे रेट्स आत्ता नाही टाकत आहे. वेगळ्या सीझनचे वेगळे रेट्स असतात. तरी पण हे रेट्स प्रायव्हेट हॉटेलपेक्षा बरे असतात, खाली असतात. आणि स्टेट टुरिझमच्या प्रॉपर्टीचं एक चांगली गोष्ट अशी की त्यांचा परिसर फार मोठा असतो. त्यामुळे तुम्ही स्वतःची गाडी नेलीत तर तुम्हाला पार्किंग कुठे करायची आहे त्याची काळजी करायची गरज नसते. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून नाश्ता करून जाऊ शकतो. सगळ्यात पहिल्यांदा 1000 पिलर टेम्पल. हे अजून एक प्रसिद्ध मंदिर आहे वारंगलमधलं. आणि जसं आपल्याला अपेक्षा असते दक्षिणेच्या राज्यांकडे, इकडे मंदिरं चांगली मेंटेन केलेली असतात. जशी ही मंदिरं आहेत. जसं हा वारंगल फोर्ट पण बऱ्यापैकी मेंटेन केलेला आहे, तसं हे रामप्पा मंदिर, माफ करा, 1000 पिलर टेम्पलसुद्धा चांगल्या परिस्थितीत आहे, चांगल्या परिस्थितीत ठेवलेलं आहे. इथे 2 मंदिर आहेत शेजारी. 1000 पिलर टेम्पल एक आणि दुसरं एक महादेवाचं मंदिर. दोन्ही पुरातन मंदिर आहेत. हे मंदिर बघण्यामध्ये आपला साधारण 1 तास जाऊ शकतो. हे मंदिर बघून झालं की पुढे तुम्ही जाऊ शकता रामप्पा मंदिरामध्ये, रामप्पा टेम्पल.
हे महादेवाचंच मंदिर आहे. हे सुद्धा एक पुरातन मंदिर आहे, पण हा परिसर खूप मोठा आहे. या मंदिराचा परिसर बऱ्यापैकी मोठा आहे. या मंदिरात मुख्य जे मंदिर आहे ते महादेवाचं आहे आणि बाजूला एक छोटं मंदिर विष्णूचं सुद्धा आहे. आणि अगेन या परिसरामध्ये आर्किओलॉजी डिपार्टमेंटला तिथे उत्खननात सापडलेले बरेचसे स्ट्रक्चर त्यांनी मांडून ठेवले आहेत. आसपास एक छोटी छोटी जी मंदिराचे स्ट्रक्चर आहेत, ज्यात देव नाहीत पण स्ट्रक्चर तशी उभी आहेत. झाडं भरपूर आहेत, मोकळं मैदान आहे, त्यामुळे परिसर छान आहे. इथे सुद्धा तुम्ही 1.5 ते 2 तास तुमचा घालवू शकता. इथून आपण निघालात की दुसऱ्या दिवशीच्या सेकंड हाफमध्ये आपण हे मंदिर करून जाऊ शकता लक्नावरम लेकला. उच्चार थोडाफार चुकू शकतो, पण तिथून थोडंसं लांब आहे काही अंतरावर लक्नावरम लेक, जिथे मोठा लेक आहे हा. आणि ह्या लेकवर 2 बाजूला 2 झुलत्या पुलांसारखे पूल केलेले आहेत. मजबूत पूल आहेत लोखंडाचे, पण खूप गर्दी झाली की झुलत्या पुलांसारखे ते थोडा फील देतात. इथे आतमध्ये एक बेट आहे आणि त्या बेटावर तेलंगणा स्टेट टुरिझमचं एक हॉटेल आहे. इथलं हॉटेल आम्ही राहिलो नाही, त्यामुळे किती मेंटेन केलं माहीत नाही, पण आतमध्ये ते साईट सीइंगसाठी हा परिसर छान आहे. तिथे तुम्हाला बोटिंग सुद्धा उपलब्ध आहे. तुम्ही वेळेत पोहोचलात तर बोटिंग सुद्धा तुम्हाला मिळतं. आणि संध्याकाळी गेलात तर सूर्यास्ताच्या दरम्यान तर मग तो व्ह्यू वेगळाच असतो, फार छान असतो. दुसऱ्या दिवशी ही 3 ठिकाणं करून पुन्हा आपल्या हॉटेलवर आणि हॉटेलवर परत येऊन रात्री जेवण करून आराम. तिसऱ्या दिवशी परतीच्या प्रवासाला निघताना तुम्ही हैदराबादला जाताना एका बाजूने वेळ फिरून आलात, जाताना दुसऱ्या बाजूला तुम्ही वेढा घालून थोडं गेलात तर हैदराबाद एअरपोर्ट पासून अर्धा तासावर एक रामानुज स्वामींचं मंदिर आहे. म्हणजे त्यांची एक मोठी मूर्ती आहे, त्याला स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी असं नाव आहे. ते तुम्ही बघू शकता. इथे तुमचे 2 ते 3 तास आरामात जाऊ शकतात. फार मोठा आणि हे काही जुनं हे नाही आहे, नवीनच बांधकाम आहे, पण त्याची कन्सेप्ट आणि हे फार सुंदर आहे. रामानुज स्वामींची खूप मोठी मूर्ती आहे आणि त्याच्या आसपास विष्णूची वेगळ्या स्वरूपातली 108 मंदिरं आहेत. भारतातली वेगवेगळ्या मंदिरांचे छोटे छोटे स्वरूप तिथे केलेले आहेत. बघण्यासारखा परिसर आहे. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, शॉर्ट कपडे अलाउड नाहीत, हाफ पॅन्ट वगैरे तसे व्यवस्थित पूर्ण कपडे घालून जायचं, मोबाईल बाहेर ठेवायचा. हा तुम्ही परतीच्या प्रवासादरम्यान इथे कमीत कमी 2 ते 3 तास, इथे थोडा वेळ लागतो, तुम्ही घालवू शकता. 2 ते 3 तास इथे जाऊ शकता तुमचे. आणि हा बघून झाला की मग पुन्हा तुमचं 12-13 तासाचं ड्राईव्ह पुण्याकडे परत. तर बघत राहा व्हिडिओज, माझा चॅनल बघत राहा. अजून असे 12 ते 13 तासाच्या ड्राईव्हचे ट्रिप्स, त्याचे व्हिडिओज आणायचा प्रयत्न आहे. या सिरीजमध्ये, वारंगलच्या सिरीजमध्ये अजून व्हिडिओ येणार आहेत. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू.